राम राम सर्वांना नमस्कार. कसे आहे तुम्ही? मजेतच असाल तर मी आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मी कोण आहे. मी आहे शुभांगी पाटील. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर ना आवरलेत माझे सगळे कामं, घरातले सगळे कामं झाले. स्वयंपाक झाला, धुणं झाले, भांडे झाले, स्वयंपाक झाला आणि देवपूजा झाली, कपडे झालेत सगळे धुवून. हे कपडे धुतलेले आहेत मी सगळ्यांचे. तर कपडे धुवून झाले आणि ना बघा आता बाहेरचं वातावरण. बाबाने सिलेंडर आणलं, सिलेंडर संपलं होतं तर सिलेंडर आणलं, खांद्यावरच आणलं उचलून सिलेंडर रोडवरून. तर तिकडे गेले होते रोडवरती, इकडून आणलं सिलेंडर. तर बघा सगळं बाहेरचं वातावरण. हे बघा रोडने कोणीच नाही आहे, सगळे आपल्या आपल्या घरी आहेत. हे बघा ही झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि बाकीचे सगळे कामं झालेले आहेत. बघा आता मी लगेचच दुकानावर जाणार आहे, दुकानावरची तयारी करते आता. हे बघा मित्रांनो, झाली माझी तयारी आता आणि आता मी जात आहे गाडी घेऊन दुकानामध्ये. हे बघा माझी गाडी आणि हे आहे माझं घर. हे घर आहे इथं आणि ही गल्ली आहे. तर आता मी जाणार आहे गाडी घेऊन दुकानामध्ये. तर चला दुकानामध्ये दाखवते तुम्हाला. आज मंगळवार होता तर बघा मंदिरात पण गेली होती, भवानी मातेच्या मंदिरात दर्शन पण घेतलं मीनं. तर बघा आमच्या घोडेगावमधलं मंदिर, तिथं कलर चालू आहे, कलरिंग करणं चालू आहे मंदिरामध्ये. किती मस्त कलरिंग चालू आहे. नवरात्रामध्ये ना दरवर्षी हे कलरिंग करत असतात मंदिराची. तर बघा भवानी मातेचं मंदिर किती छान आहे. मित्रांनो मी आली आहे तेल्लारा. तर इथे बघा रोडचं बांधकाम चालू आहे. तर आली मी दुकानासमोर आता. तर हे दुकान आहे आमचं इथं बघा. दुकानासमोर चाललेलं आहे रोडचं बांधकाम. तर हे बघा तुमचे दाजी काय करत आहे. काय करून राहिले हो तुम्ही? सारखं कोणासंग बोलत असते हो तुम्ही फोनवर? ऐ मला ऐकू आलं का बा? तुम्ही कोणासंग बोलून राहिले बा? सारखं सारखं फोनवर बोलत असता. कधी पाहिलं की उठलं की सुटलं फोनवरच बोलत राहता हो तुम्ही. हां कोणती सवत होय होती? चालले उठले की सुटले कोणाही संग बोलत राहतेत. हां पहा ना दुकानात बसलेले आहेत, नुसते फोनवर बोलत राहतेत. कोणासोबत बी बोलत चाललंच असते बोलणं. रोडचं काम चालू आहे बघा आमच्या, तुम्हाला दाखवते. हे बघा ही साईड झाली आणि तिकडची साईड राहिलेली आहे ना. तर हे बघा हे इथून बांधकाम चालू आहे आता. हे मशीन आलेली आहे तर रोडचं बांधकाम चालू आहे आणि तिकडून चालू आहे म्हणजे आणत आहेत तिकडून बांधकाम करत. तर बांधकाम चालू आहे आमच्या रोडसमोर. मग आता हे बांधकाम झालं ना तर मग आमच्या रोडच्या समोर म्हणजे ते पाणीपुरीच्या त्याच्या गाड्या लागत होत्या ना. तर मग चांगला आमचा म्हणजे हे होत होता, धंदा होत होता चांगला. आता सध्या सीजन डाऊन आहे कारण की इथं लोक जास्त थांबत नाही आहे रोडच्यानं. बघा हे बघा हे नुसते सारखे फोनवर असतात. नुसतं यांना हेच काम आहे, फोनवर बोलायचं बस. बघा कसे मान हलवतात बैलासारखे. उठले की सुटले, उठले की सुटले, उठले की सुटले. कोण होय व ते चष्म्यावाली बाई? चष्म्यावाल्या बाई संग बोलत राहता. कोणती आहे ती चष्म्यावाली बाई मला सांगा बरं. हां कोण्या दुसऱ्या बाईचा फोन आहे? चष्म्यावाली बाई आहे, अजून दुसरी बाई आहे. 17 बाई आहेत का तुम्हाला? 17 बाई संग बोलत राहता का हो तुम्ही? हां नाही व्हिडिओ नव्हते बघत. खरं खरं सांगा, खोटं बोलू नका तुम्ही. मी तुमची लय वेळची गंमत पाहून राहिली होती बाहेरून. मुकू चालू होतं, हावभाव करून राहिले होते. हां कोणासंग बोलत आहो सारखं 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 सारखं. एकानं नाकी नऊ आले. असा कोणताच माणूस नाही एकानं नाकी नऊ येणार म्हणून. काही नका बोलू तुम्ही. तुम्ही खरं सांगा मले लवकर लवकर. खूप दिवसानंतर आमच्या रोडचं काम बंद पडलं होतं ते परत चालू झालं आणि लवकरात लवकर रोड झाला की आम्हाला कस्टमर पण येणार. कारण की इथं गाडी लावायला जागा नाही.
गाड्या त्याच्यामुळं लावायला आहे जागा ना, नाही आणि समोर आहे ना पाणीपुरीच्या गाड्या इथं म्हणजे समोर मुलं पाणीपुरीच्या येतात गाड्या होत्या. मुली येतात तर त्याच्यामुळं कसं गर्दी राहत गर्दी होती. राहते आता अजिबात गर्दीच नाही आहे काहीच आणि नाही. काय कस्टमर येणार इथं गाडी आम्हाला थांबायला जागा नाही, काहीच नाही सरळ जाते. सरळ त्याच्यामुळं जाते आम्हाला कस्टमर म्हणून तसं पण समजा सीझन हा म्हणजे हा जो असते पावसाळ्यात स्लॅकच असते. 1 तारखेपासून जसा नवरात्र लागणार तेव्हापासून सुरुवात होणार. मग कसं सीझन तिथून लागतो मग कपड्याचा कुठल्याही गोष्टीचा मग सीझन आता दसरा आहे ना तर दसऱ्यापासून सीझन चालू होतं पण हे असं जर काम राहिलं तर मग कसं लोकायला येता येत नाही ना गाड्या घेऊन इकडे तिकडे मग लोक तिकडे पडतात 2-3 दिवसात पूर्ण काम होते. हम्म. रविवारपर्यंत होऊन जाते सगळं. परत जशी होती मार्केट तशी म्हणजे आता ह्या आठवडा झाला की पूर्ण लागते. 1-2 तारखेपासून सीझन चालू होऊन जातो नवरात्रपासून. जेवण केलं का मग डब्बा दिला होता ना डबा केवढा दिला होता हा डबा मोठाच असतो. लय मोठा 4 खांडे डबा आहे. मग डब्बा दिला जेवण झालं आणि अजून काय पाहिजे टुकूमुकू करायला पाहिजेस काय इथं मोबाईल बघत होतो मी. हा. साऊथचे पिक्चर लय आवडतात. साऊथचे पिक्चर picture आवडतात बघायचे. हो हां त्यांच्या स्टोरी भारी असतात. गाणे तरी नाही पण स्टोरी लय भारी असते. हो रिअल स्टोरी असते. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ना सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर सर्वांनी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही नम्र विनंती आहे सर्वांना तुमची शुभांगी पाटील चला तर मित्रांनो बाय बाय